हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. वैवाहिक जीवन ह्या सीरीजमधला पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. अ, ह्या व्हिडिओचा पहिला पार्ट मी गेल्या आठवड्यात बनवला होता. विषय तोच आहे, की एखादी मुलगी ज्यावेळेस लग्नासाठी मुलगा बघत असेल, त्यावेळेस त्या मुलामध्ये काय क्वालिटी शक्यतो नसायला पाहिजेत. ओके. लग्न ठरवताना ज्यावेळेस तुम्ही एखादा मुलगा बघताय, त्या मुलामध्ये शक्यतो ह्या क्वालिटीज जर तुम्हाला दिसून आल्या, तर लग्नाला नकार द्या. ओके. नाहीतर नंतर तुम्हाला फार पछतावा करायची वेळ येईल. फार तुमची पंचाईत होईल. ओके. ह्या व्हिडिओचा पार्ट 1 आधी बनवलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या 2 क्वालिटीज बघणार आहोत. तर सुरुवात करूया तिसऱ्या क्वालिटीपासून. तिसरा पॉइंट, तिसरी क्वालिटी जी मुलामध्ये नसायला पाहिजे, ती म्हणजे हा मुलगा ना जास्त जर टफ असेल, माचो असेल, दबंग असेल वगैरे असे काही-काही शब्द आहेत. ओके. जसं की आजकालच्या या मूव्हीजमध्ये दाखवलं जातं ना, कुठली ती ॲनिमल मूव्ही आणि कबीर सिंगमध्ये जसं पोर्ट्रे केलं जातं, तसा मुलगा नसायला हवा. ओके. मूव्हीजमध्ये किंवा पुस्तकांमध्ये ना बरेच वेळा खूप फिक्शनल कॅरेक्टर्स दाखवले जातात. खूप चुकीच्या गोष्टी दाखवल्या जातात. असं दाखवलं जातं, की अशी मुलं खूप जास्त मग ती रोमॅन्टिक असतील आणि तुम्हाला अगदी डोक्यावर चढवून ठेवतील आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतील, तुमची मनमर्जी राखतील. पण सत्य परिस्थिती तशी नसते. ओके. ही मुलं कशी असतात, तर मारामारी करणारी असतात, बाईक उडवणारी असतात, फार शो ऑफ करतात, पैसे उधळतात, भावना शून्य असतात, खूप रागीट असतात, कंट्रोलिंग असतात, व्हायलंट असतात. ओके. तर टफ असणं हा एकच फॅक्टर तुम्ही लक्षात घेऊ नका. ह्या उलट तुम्ही हे बघा, की ह्या मुलाला ना अँगर इश्यूज असू शकतात लहानपणापासून. म्हणजे त्यांनी स्वतःचा राग त्याला योग्य प्रकारे व्यक्त करणं हे कोणी शिकवलेलंच नसतं. त्यामुळे मग हे मारामारी करणं, स्त्रियांवर हात उचलणं वगैरे हे असे प्रकार घडतात. अशी मुलं मोठी होऊन खूप बंडखोर बनू शकतात. दुसऱ्याला अ, त्रास देण्यामध्ये त्यांना मजा येते. ओके. तर ह्या उलट तुम्ही कसा मुलगा बघायला हवा, तर जो थोडासा इमोशनल आहे, थोडासा सेन्सिटिव्ह आहे. ओके. इमोशनल म्हणजे रडूबाई नाही म्हणत मी, पण स्वतःच्या भावनांशी तो छान कनेक्टेड आहे. त्याच्या आयुष्यात त्याच्या ज्या आसपासच्या ज्या स्त्रिया आहेत, मग त्याची आई, बहीण, आजी किंवा एखादी मैत्रीण, ह्या सगळ्यांशी तो खूप छान कनेक्टेड आहे. त्यांचं आयुष्य त्यांनी खूप जवळून बघितलेलं आहे. हा मुलगा मनातलं बोलणारा असू शकतो. ओके. त्याच्या मनात काही साठवून नाही ठेवत तो. मनात जे येईल ते योग्य प्रकारे बोलतो. राग आला तरी योग्य प्रकारे त्याला तो व्यक्त करता येतो. असा मुलगा मेंटली खूप स्टेबल असतो. ओके. अशी मुलं ना फार गर्दीमध्ये ना अशी उठून नाही दिसत. पण ही शांतपणे एका बाजूला उभी असतात, पण ही ग्राउंडेड असतात. ओके. ही ही मुलं आहेत ना, ह्यांच्याकडे चांगली क्वालिटी असते, की ही मुलं ना खूप स्थैर्य घेऊन येतात आयुष्यात. कारण त्यांचे विचार खूप स्थिर असतात. एक प्रकारचा संयम असतो त्यांच्यामध्ये, खूप शांतपणा असतो, स्थैर्य असतं मी म्हणाले तसं. त्यामुळे ना ही मुलं शो ऑफ नाही करत किंवा फ्लॅशी नसतात. पण त्यांची जी रोजची कामं आहेत, त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, ती खूप समर्थपणे पार पाडतात. तर मुलींच्याकडनंही बरेच वेळा चूक होताना मी बघते, की मुली अशा टफ मुलाच्या मागे जातात आणि मग नंतर त्यांना पश्चात्तापाची वेळ येते. ओके. तर ही क्वालिटी तुम्ही लक्षात घ्या, ही मुलामध्ये नसायला पाहिजे. चौथ्या क्वालिटीकडे येऊया, जी मुलामध्ये नसायला पाहिजे. आता मुलामध्ये म्हणण्यापेक्षा खरं तर मुलाच्या पालकांमध्ये ही क्वालिटी नसायला पाहिजे असं आपण म्हणूया. ओके. तर एक असतात घर जोडून ठेवणारे पॅरेंट्स. ह्या मुला-मुलीचं जे नवीन जोडप्याचं जे लग्न झालेलं आहे, ते जोडून ठेवणारे पॅरेंट्स आणि एक असतात घर तोडणारे पॅरेंट्स. ओके. तर हे जे पॅरेंट्स असतात, जे घर तोडू पॅरेंट्स असतात, हे आपल्या सोनुल्या, छकुल्या बाळाबरोबर कायम चिकटलेले असतात. ओके. त्यांना जसं जाणवतं, की आपल्या मुलाचं आता लग्न झालेलं आहे, तो मोठा झालेला आहे, थोडंसं आपलं ऐकेनासा झालेला आहे, आता तो बायकोचं जास्त ऐकतोय, तिच्या कंट्रोलमध्ये हळू गोष्टी जायला लागलेल्या आहेत, तिचं तो जास्त ऐकायला लागलेला आहे, घरातून अ, बाहेर पडताना तितकंसं आपल्याला विचारलं जात नाही. हातातून सत्ता निसटून जायला लागलेली आहे.
तसं हे जे आई वडील घर तोडू पालक असतात, ह्या हे जे नवीन कपल आहे, ह्या दोघांचं आयुष्य ना खूप कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. मग सततची घरात भांडणं, सतत घरात इश्यूज. ह्या नवीन जोडप्याचं एक चांगलं सूत जुळत असतं. ते एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांच्या स्वभावाला समजून घेऊन त्यांच्या त्यांच्या प्रॉब्लेम्समधनं ते स्वतःहून सोल्युशन्स काढण्याचा प्रयत्न करतात. पण हे जे आई-वडील आहेत, हे सतत ना आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करतात. मग ते वडील कसं बोलतील, की "बदललास तू, तू आम्हाला विसरलास, तू आता सगळं तिचंच ऐकतोस." असे इमोशनल अनेक डायलॉग मारले जातात त्या मुलाला. "आमच्या शब्दाला किंमतच नाही, आम्हाला वेळेवर जेवायलाच मिळत नाही, 2 वेळचं जेवणसुद्धा आम्हाला नीट मिळू नयेत." असे अनेक डायलॉग्स. हां, आणि आणखीन एक महत्त्वाचा डायलॉग, की "आम्हाला अशी अपेक्षा नव्हती बाबा तुझ्याकडनं, इतकंही असू नये." मुलाचे वडील स्पेशली मुलाला ना ट्रेनिंग देत असतात, की "तुझ्या आईला बघ मी कसं मुठीत ठेवलं होतं. तुला नाही तुझ्या बायकोला मुठीत ठेवता येत, तुला नाही कंट्रोल करता येत. पहिले तिची नोकरी सोडव. तिला फायनान्शियली डिपेंडंट कर तुझ्यावर. मग बघ तुझं सगळं कसं ऐकते." असे अनेक आई-वडील आपापल्या मुलांना आपापल्या पद्धतीने ना ट्रेनिंग्ज देत असतात. मुलाची आई तर घरच डोक्यावर घेते. सुनेला म्हणते, की "अगं, आम्ही आमच्या काळात 5-5 वाजता उठायचो. तू काय हे 8 वाजता उठतेस आणि ऑफिसला निघून जातेस. घरातली कामं कोण करणार? नोकरी सोड पहिले आणि घरातली कामं कर. शनिवार, रविवारी हे कर, ते कर. घरातलं बाहेरचं सामान आणायचंय, ते काम करून घे. हां, त्यानंतर घरी पाहुणे येणार आहेत. 4-5 दिवस ऑफिसला सुट्टी टाक." अशा पालकांना काय सांगायचं, की सुट्टी टाकून स्वयंपाक जर ती मुलगी करत बसली, तर तिची नोकरी जाणार आहे. तिला इतके दिवस नाही कुठली कंपनी सुट्टी देणार. तर ह्या आई-वडिलांनी थोडंसं ना अपडेटेड राहणं गरजेचं आहे. ह्या जोडप्यामध्ये जोपर्यंत ना महाभारत घडत नाही ना, तोपर्यंत ह्या घर तोडू पॅरेंट्सना, ह्या घर तोडू पालकांना ना समाधान मिळत नाही. त्यांचा आत्मा शांत होत नाही. त्यांचं डॉमिनेशन किंवा त्यांची सत्ता गाजवणं हा एकमेव त्यांचं उद्दिष्ट असतं. हे पालक विसरून जातात, की उद्या जर ह्या दोघांचा संसार, हा जो गोंडस संसार त्यांचा चाललाय, तो जर मोडला, तर फक्त त्या मुलीचा संसार मोडणार नाहीये, मुलाचा सुद्धा मोडणार आहे. त्याला सुद्धा तितकाच त्रास होणार आहे. त्याला सुद्धा समाजाच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागणार आहे. खरं तर ना, बघायला गेलं तर मी आता कन्सल्टेशन्स करते, त्यामुळे मुलांचे मला ह्या रिलेटेड सुद्धा किती कन्सल्टेशन्स येतात, की मुलीशी भांडताना जे पालक आमच्या सोबत होते ना, ज्यावेळेस डिव्होर्स केसेस खऱ्या चालू होतात, त्यावेळेस हेच पालक पळ काढतात. जेव्हा कोर्टात हिअरिंगची वेळ येते आणि जज सांगतात, की तुझ्या पालकांना घेऊन ये, आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय, तेव्हा हे पालक हात वर करतात आणि म्हणतात, "त्या कोर्ट कचेरीत आम्हाला अडकवू नको. आम्ही नाही येणार तुझ्यासोबत. तुझं तुझं बघून घे." किंवा डिव्होर्सच्या वेळेस त्या मुलाला ज्या प्रकारच्या सपोर्टची गरज असते, ज्या प्रकारच्या मानसिक सपोर्टची गरज असते, ती हे पॅरेंट्स, हे पालक कधीही देत नाहीत. त्यावेळेस ते हात वरती करतात आणि म्हणतात, की "ते तुझं तू बघून घे. आम्हाला ह्याच्यात काही इन्व्हॉल्व करू नकोस. तुझा डिव्होर्स आहे. तुझा संसार नीट सांभाळू नाही शकलास. तुझ्या बायकोला तू नाही कंट्रोल करू शकलास. तुझं तू बघ." आता या पालकांना काय सांगायचं? मग मुलगा शॉकमध्ये जातो, की अ, मुलीशी भांडताना जे पालक इतक्या अ, काय म्हणतात, की इतका प्रयत्न करत होते माझ्यासाठी किंवा माझ्या भल्याचा जे विचार करत होते इतके दिवस, आता ज्यावेळेस डिव्होर्स घ्यायची वेळ येते, तेव्हा ह्यांना माझं भलं नाही दिसत आहे. तेव्हा का माझ्या विरोधात जातायत? पालक कसे असले पाहिजेत, ह्याचा थोडासा विचार करूया. तर पालकांनी अ, एकतर मुलाचे पालक असो किंवा मुलीचे पालक असो, पालकांनी मुला-मुलींच्या आयुष्यात हे जे नवरा-बायको आहेत, नवीन जोडपं आहे, त्यांच्या आयुष्यात दखलच देऊ नये. त्यांची भांडणं होऊ देत, त्यांचे काहीही प्रॉब्लेम्स येऊ देत, त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही पडूच नका. ओके. त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्या प्रॉब्लेम्सवरती मात करता येणार आहे. तुम्ही जसं तुमच्या काळात तुम्हाला जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आले त्याच्यातून जसा मार्ग काढलात, तसंच तशाच अनुभवातून ह्या मुलांना त्यांचे त्यांचे अनुभव घेऊन मार्ग काढू देत. तुम्ही त्यांना सल्ले द्यायला जाऊ नका किंवा आम्ही आमच्या काळी असं केलं होतं, तुम्ही पण असंच करा. आम्ही आमच्या काळी रोज 5 वाजता उठायचो, तुम्ही पण 5 वाजता उठा. हे शक्य नाहीये. त्यांची इच्छा असली तरी ते करू शकत नाहीत.
पालकांचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, तर मुलाचा मुलीचा सुखाचा संसार होताना बघायला मिळावं, हे त्यांचं उद्दिष्ट असलं पाहिजे. ना की आपली सत्ता गाजवायची, आपला हक्क दाखवायचा त्या मुलावरती. हे उद्दिष्ट जर ठेवून तुम्ही लग्न करणार असाल, तर कृपया लग्नच करू नका. कारण आत्ताच्या मुली हे सगळं सहन करत बसत नाहीत. ओके. हे मला सगळ्या मुलांच्या पालकांना सुद्धा सांगायचंय. तर पालकांचा स्वभाव ना थोडासा असा असला पाहिजे, की आपण आपल्या पद्धतीने कसं ह्या मुलांच्या आयुष्यात काही भर घालू शकू, त्यांना कशी मदत करू शकू. मुला-मुलींचं आयुष्य आत्ताचं ऑलरेडी इतकं टेन्शनमध्ये, इतकं स्ट्रेसफुल आहे. नोकरीची अशाश्वती आहे. लग्न टिकेल का नाही ह्याची काही गॅरंटी नाही. पुढे जाऊन मूलबाळ होईल का नाही? जर झालं तर त्यांचा खर्च कसा आपण मॅनेज करायचा? कशाचीच शाश्वती नाहीये. त्यामुळे खूप स्ट्रेस आणि टेन्शन, अँक्झायटी या सगळ्या गोष्टी या मुलांच्यामध्ये आतमध्ये साठून राहिलेल्या आहेत. तर अशा वेळेस या मुलांना फक्त एक मायेचा हात, एक शीतलतेच्या हाताची गरज असते, जो की हे पॅरेंट्स बरेच वेळा ना देत नाहीत. तर असे पॅरेंट्स हे खूप मोठा रेड फ्लॅग आहेत. मुलींना माझं सांगणं आहे, की तुम्हाला जर मुलाचे पॅरेंट्स असे डॉमिनेटिंग किंवा कंट्रोलिंग असे जरा जरी दिसले, तरी प्लीज तिथून पळ काढा. नाहीतर लग्नानंतर पश्चात्तापाची वेळ तुमच्यावरती येईल. त्या घरात तुम्हाला किंवा तुमच्या शब्दाला शून्य किंमत असेल. तुम्हाला कोणीही तिकडे विचारणार नाही. ओके. अशा अनेक अजून क्वालिटीज किंवा अनेक फॅक्टर्स आहेत जे मला कन्सल्टेशन्समध्ये दिसून येतात. जे लग्नाला घडवू किंवा बिघडवू शकतात. ओके. तुम्हाला देखील अशा टाइपच्या काही सर्व्हिसेस जर घ्यायच्या असतील, प्री मॅरिटल, पोस्ट मॅरिटल सर्व्हिसेस नाही म्हणणार मी, पण तुम्हाला जर अशा टाइपचे काही कन्सल्टेशन्स घ्यायचे असतील, तुम्हाला स्वतःला मुलगा-मुलगी म्हणून किंवा तुम्ही समजा पालक आहात आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्या मुला-मुलींना जर ह्या टाइपचे काही प्रॉब्लेम्स आहेत, काही इश्यूज आहेत आणि तुम्हाला कन्सल्टेशन्स जर घ्यायचे असतील, तर मला तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. लग्न किंवा वैवाहिक जीवनाबद्दल काहीही कन्सल्टेशन तुम्हाला असतील, काहीही कन्सल्टेशन्स करायचे असतील किंवा काहीही प्रश्न असतील, तरी मला नक्की संपर्क साधू शकता. तुम्ही डिवोर्स्ड असाल, सिंगल असाल किंवा ह्या रिलेटेड सुद्धा काही प्रॉब्लेम्स तुम्ही जर फेस करत असाल, तरी मला संपर्क साधू शकता. अगदी एखाद्या मित्र-मैत्रिणीशी आपण जसं बोलतो, तितक्या मनमोकळ्या पद्धतीने तुम्ही माझ्याशी बोलू शकता आणि निर्धास्त राहा. तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे, ती अतिशय कॉन्फिडेन्शियल राहील. कोणालाही सांगितली जाणार नाही, कुठेही बोलली जाणार नाही. प्री मॅरिटल कन्सल्टेशन सुद्धा आपण करतो, पोस्ट मॅरिटल कन्सल्टेशन सुद्धा करतो. अतिशय मनमोकळ्या पद्धतीने जेव्हा हे मुलगा-मुलगी माझ्याकडे येऊन अनेक गोष्टी डिस्कस करून जातात. खरं तर नंतर मला ह्यांच्या पालकांचेच फोन येतात, की "मॅडम तुम्ही ह्याला समजवलंत म्हणून हा लग्नाला तयार झाला" किंवा "मॅडम तुम्ही माझ्या मुलीच्या मनातली सगळी भीती काढून टाकली. ती लग्नासाठी तर तयार होती, पण तिच्यामध्ये इतकी भीती होती, की उगाच लग्नाला विलंब होत चालला होता. उगाच डिले करत होती." किंवा एखादा मुलगा तर पसंत पडलाय, पण प्रश्न अनेक आहेत मनामध्ये. कळत नाहीये, की हाच मुलगा योग्य आहे की नाही, का दुसरा कुठला मुलगा चूज करावा. असे अनेक प्रश्न, अनेक गोष्टी आहेत, की ज्या लग्नाशी रिलेटेड आहेत, ज्या लोकांना आजकाल कळत नाहीयेत. कारण त्यांच्याकडे काही काय म्हणतात, काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन नाहीये, काही माहिती नाहीये. कशाच्या बेसिसवरती ह्या गोष्टी त्यांना कळणार, बरोबर आहे? तर आमच्यासारखे कन्सल्टेशन्स इथे मदत करू शकतात, की तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही इश्यूज आहेत, आमच्या अनेक कन्सल्टेशन्समधून आम्हाला जे काही सोल्युशन्स दिसतात, ते तुम्हाला आम्ही सांगू शकतो. तर अशा कन्सल्टेशन्ससाठी तुम्ही मला नक्की संपर्क साधू शकता. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन आणि कमेंट्समध्ये दिलेले आहेत. धन्यवाद.